अजब रमा राघवची जोडी। तू मला धमकी देतोयस? हा, मला धमकी देतोयस तू? धमकी नाही, खरं तेच सांगतोय। हे बघा, तुम्ही जो अपघात केलात तो मी प्रत्यक्ष बघितला। प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने जर का कोर्टात साक्ष दिली तर काय होतं हे माहिती असेलच ना तुम्हाला। मॅडम, तुम्ही जे केलेत ना त्याला हिट अँड रन म्हणतात आणि त्याची खूप मोठी शिक्षा होते कोर्टात गेल्यावर। बरं, हे प्रकरण पैसे देऊन दाबण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याची वेगळी शिक्षा। आणि आत्ताच तुम्ही मला धमकी दिलीत की तुम्ही माझं जगणं मुश्किल कराल म्हणून, त्याची आणखी शिक्षा। आता या सगळ्यासाठी तुम्हाला तुरुंगात जायचंय का त्या काका काकूंची माफी मागायची हे तुम्ही ठरवा। आणि मी आता काकूंना इथे जास्त वेळ थांबवणार नाही, त्यांना त्रास होईल। 25 मिनिटं वाट बघीन मी तुमची पोलीस स्टेशनमध्ये। तेवढ्या वेळात तुम्ही इथे येऊन त्यांची माफी मागितली तर ठीक, नाहीतर मीडिया आणि कोर्टात मी गेलोच म्हणून समजा। इथे जो जमाव आहे तोही आता शांत बसणार नाही। निर्णय तुमचा आहे, विचार करा, पण जरा लवकर, 25 मिनिट। Oh God damn it! Stupid, stupid, stupid! कोण आहे हा मुलगा? मला माफी मागा असं म्हणण्याची हिंमतच कशी झाली याची? हा आवाज कुठेतरी ऐकलाय मी, कुठे ऐकलाय? व्हॉटेव्हर, हा जो कोणी मुलगा आहे, नाही मीच याला माझ्या पुढे नाक घासायला लावलं ना तर नावाची लावण्य परांजपे नाही। आणि त्यासाठी तरी मला पोलीस स्टेशनला जावंच लागेल। आई, थांबा जरा, मी हळद आणते। अगं आई, हे काय अगं? हो आई, काय झालं? कुठे तुमचं लक्ष? काही नाही ग, थोडं अस्वस्थ वाटत होता। त्या रमा परांजपेचा फोन आला होता ना, तेव्हापासून चैनच पडत नाहीये। आई, तुम्ही उगाच काळजी करताय। उगाच कशी ग? यांचं भविष्य कधीही खोटं ठरत नाही। आणि ह्यांनी राघवबद्दल काय भाकीत केले आठवतंय ना? तेव्हापासूनच मनात नाही नाही ते विचार येत आहेत। ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती। पूजा, काय ग तू अशी गप्प का? तुलाही हीच भीती वाटते ना? हो म्हणजे आई, मनात तशी थोडी भीती आहेच। आई, माणसाला वाईटाची चाहूल आधीच लागत असेल का? हो हो, लागते। इंट्युशन म्हणतात त्याला। पण मी काय म्हणते, आपण उद्याचा विचार आज कशाला करायचा? हे असं करून आपण फक्त आपला आजचा दिवस बिघडवून घेतो। खरंय, आजचा दिवस आपल्या हातात आहे तोच खरा, उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? एकदम बरोबर बोललीस हा श्रुती तू। बरं श्रुती, तू आता कॉलेजमधून आलीस ना, जा हातपाय तोंड धु, मी तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते। अगं बस का माहिती? हा, मी तुमच्या दोघींसाठी मस्त आल्याचा चहा करून आण। बरं बाई, जा ठेव चहा, तोपर्यंत आम्ही दोघी मस्त इथे गप्पा मारतो। जा। 1 मिनिट, तुम्ही जे करताय ना त्याला गप्पा मारणं म्हणत नाही, त्याला राघव दादाची काळजी करणं म्हणतात। आणि तुम्ही नका करू ती। आणि राघव दादा इतका गोड आहे ना की त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही। आणि मला एक सांग, तुमचा तुमच्या देवावर विश्वास आहे की नाही? मग झालं तर मी चहा करून आणते तुमच्यासाठी। आणते चहा। आपल्या श्रुतीला इतक्या लहान वयात किती समज आली आहे ना? खरंच। आणि अगं ती खरंच बोलत होती, म्हणजे उद्याची काळजी कशाला करायची? खरंच आहे ग, आपण उगीच विचार करत बसतो आणि काही गोष्टी देवावर सोडलेल्याच बऱ्या। चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं। वाव रॅम्स, आईस्क्रीम खूप मस्त आहे, थँक्यू। राघव, रॅम्स,
तू काय गॉनकेस वगैरे झालेस का? म्हणजे तुला राघव सरांचे भास वगैरे होत आहेत? नाही अगं, असं का होईल ना? असं काही नाहीये. असं काही नाहीये. मग तू इथे का धावत आलीस? ते मी माझं ना एक पार्सल येणार होतं, ते कुठे अडकून राहिले हे बघत होते. पार्सल अडकलं होतं? नाही, आम्हाला वाटलं की राघव सर आले नाही म्हणून दुसरं काहीतरी अडकलं असेल. रमा की सासे. ओके ओके, सॉरी. ए रमा, ते बघ राघव सर. रॅम्स, तुझं कसं झालंय माहितीये? ते काय असतं, तुझं माझं जमत नाही आणि तुझं माझं जमे ना, तुझ्या वाचून करमे ना. येस, करेक्ट नेहा. एक मिनिट, शट अप. ओके, काय चाललंय तुमचं नॉनसेन्स? पुन्हा सुरू झालं ना? रमा, तुझं ना असंच झालंय. राघव सर असले की तू त्यांच्याशी भांडतेस आणि ते नसले की मात्र खयालो में. एक मिनिट हा, तुम्ही पुन्हा तुमची नॉनसेन्स सुरू करू नका. गप्पा बसा जरा. अगं रमा, राघव सर नाही आलेत म्हणून रमाचा खूप मूड ऑफ आहे ना? हो, खरं आहे. राजूचा फोन. हॅलो, काय झालं राजू? ताई साहेब, एक मोठा घोळ झालाय. काय रे, काय झालं? अभि ओके आहे ना? आणि मॉम? त्या ओके आहेत, पण लावण्या मॅडमला मी फोनवर बोलताना ऐकलं. व्हॉट? ओ गॉड, किती हॉरेबल आहे हे सगळं. बरं राजू, मॉम पोलीस स्टेशनला गेली आहे का? मला असं वाटतं की त्याने एकट्याने नको जायला, आणि साहेब पण नाहीयेत, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. हो हो, डोंट वरी, मी जाते मॉम सोबत पोलीस स्टेशनला. बट अभिला यातलं काही सांगू नको, ओके? नाहीतर तो बिचारा उगाच खूप घाबरेल. त्याला सांग की मी आणि मॉम एका फंक्शनला गेलो, ओके? ठीक आहे, काळजी घ्या मॅडम. हां, या. ओके, फाईन, बाय. काय ग, काय झालं? अगं रॅम्स, काय झालं? आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. लोकांना काम धंदे नाहीये आणि त्यात तिचा कोणीतरी रिकामटेका लीडर त्यांना भडकवतो. व्हॉट अ वेस्ट ऑफ माय टाइम. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. बिचारे, ऍक्सिडेंट तर मॉमच्या हातून झालाय आणि हे सगळे उन्हात उभे राहून काकांसाठी फाईट करतात. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. मॉम, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. रमा, मॉम, तू काय करतेस इथे? तू कशी आलीस? हे सगळं सोड मामा. मला सांग, तू ओके आहेस ना? हा, आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का ग? तू मला का नाही सांगितलं तू इथे आलीस? ते सगळं का नाही सांगितलं? असं काहीही झालेलं नाहीये अगं. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. हे बघ, इतकं काहीही झालेलं नाहीये. हे सगळं आहे ना, हे 5 मिनिटात सॉल्व्ह कर. पण तू इथून दूर व्हायला हवं. सो तू आता निघ प्लीज. मॉम, नाही नाही नाही, हे बघ, मी तुला एकटीला सोडून इथून कुठेही जाणार नाही. अगं, हा मॉब खूप चिडलाय आणि मला कळतंय ते. मी नाही तुला असं एकटीला सोडून जाणार आहे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये. आय एम हिअर विथ यू. प्लीज. हे बघ प्लीज जरा माझं ऐक. तुला इथे कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाहीये रमा, ओके? आणि मी मगाशीच म्हणाले ना तुला की नथिंग सिरियस.
कुठल्या तरी स्टुपिड माणसाने या लोकांच्या डोक्यात ते न्याय बी सारखं काहीतरी भरून ठेवलंय. बट तू ह्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीस. मॉम हे बघ, ह्या सगळ्यामध्ये मी आधीच इन्व्हॉल्व्ह झाली आहे. ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत तिथेच होते ना, तेव्हा मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये. आय एम युअर विथ यू ऑलवेज. स्वीट हार्ट, मला ऐकून इतकं बरं वाटलंय ना की या सगळ्यात तू माझ्या बरोबर आहेस. गुड. मग चल तर या मॉबला आणि त्याच्या त्या स्टुपिड लीडरला दोघी मिळून सरळ करू. मॉम एक मिनिट, आपण एकदा त्यांच्याशी नीट बोलून बघूया का? तो लीडर कुठे आहे? मी बोलते त्यांच्याशी. ओके आय हॅव नो आयडिया. ओके ठीक आहे, आज जाऊन त्या इन्स्पेक्टरला शोधू, त्याच्याशी बोलू. या लावण्य मॅडम, मी तुमचीच वाट बघत होतो. बसा. बसायला आले नाहीये मी. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जबाबदारी मी तुम्हाला दिली होती. ते तुम्हाला जमलं नाहीये म्हणून नाईलाजास्तव मला इथे यावं लागलंय. मॉम प्लीज काम डाऊन. ओके अहो मॅडम, तुम्हाला यायला लागू नये हाच प्रयत्न करतोय मी. अहो पण तो जो मुलगा आहे ना, तो कोणाचा ऐकायलाच तयार नाहीये. तो एकटा कमी होता का काय म्हणून एवढा मोठा जमाव घेऊन आलाय. कोण आहे तो मुलगा? हा, बोलवा त्याला. वाय हिज ही वेस्टिंग माय टाइम? बोलवा त्याला. हो मॅडम. ए जा रे, त्याला घेऊन ये. मॉम लिसन टू मी. हे बघ, तो मुलगा जेव्हा येईल ना तेव्हा त्याच्याशी मी बोलते. त्याच्याशी बोलताना तुझ्या रागावर कंट्रोल राहणार नाही. सो इट्स बेटर की मी त्याच्याशी बोलते. ओके मॅडम, तुम्हाला काहीतरी थंड सरबत वगैरे मागवू का? खरंच आहे ना, तो यायला हवा इथे. फोनवर खूप काही बोललाय मला. आता लावण्या परांजपे खरंच आल्या म्हटल्यानंतर मला नाही वाटत त्याची हिंमत होईल मला इथे येऊन भेटण्याची. मॅडम, तो आलाय. म्हणजे त्या वॉचमॅनला राघव सर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले? तू काय करतोयस इथे? अहो मॅडम, हाच त्या वॉचमॅनच्या वतीने कधीपासून न्याय मागतोय. अहो यानेच पोलीस स्टेशनवर मोर्चा आणलाय. तुमच्या गाडीचा नंबर पण यानेच दिलाय आम्हाला. अच्छा, म्हणजे त्या काकांना उडवून जाणाऱ्या तुम्ही होतात तर लावण्य मॅडम. हे बघा राघव सर, आम्ही फक्त एक मिनिट. राघव पुरोळे केला मी ऍक्सिडेंट. काय करणार आहेस तू? मी दोघं एकमेकांना ओळखताय. याला मी चांगलंच ओळखून आहे. आज जेव्हा जेव्हा आमच्या समोर आले तेव्हा तेव्हा आमच्यासाठी प्रॉब्लेम्सच निर्माण झाले. पण आत्ताचा हा प्रॉब्लेम तर तुम्ही स्वतःच ओढवून घेतलाय. त्या काकांना तुम्ही उडवून तसेच निघून गेलात आणि नंतरही निष्ठुरपणे वागत राहिलात. लावण्य मॅडम, तुम्हाला माफी मागावी लागेल. हे बघा राघव सर, आम्ही ही सिच्युएशन सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही प्लीज मॉमशी नीट बोला. ओके तुमच्या आईंना जर का कळलं असतं ना त्यांची काय चूक झाली आहे ते, तर मला बोलावं लागलंच नसतं. त्यांना तर अजूनही गांभीर्य कळत नाहीये की त्यांनी किती मोठा गुन्हा केलाय ते. हे बघा राघव सर, माझ्या मॉम कडनं कुठलाही क्राईम नाही झालाय. आय अग्री, आमच्याकडनं मिस्टेक झाली. आय नो आम्ही त्या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं होतं, पण आम्ही आमची मिस्टेक कबूल करतोय ना. आम्ही ते माफी मागायला आलोय ना. म्हणून तुम्ही प्लीज हे प्रकरण जास्त वाढवू नका. ओके इट्स ओके बेबी, इट्स ओके. मी खरं तर फोनवर ह्याला सॉरी म्हणायला तयार होते, पण हा ऐकतच नाही. बघ ना, म्हणजे हा राघव आणि त्याचे वडील मला सतत त्रासच देत असतात.
त्यांच्यामुळे मला किती त्रास झालाय तुला आठवतंय ना? आज मी माझी चूक कबूल करून हे प्रकरण संपवणार होते, पण हा काही ऐकतच नाही. ह्यानेच हा सगळा मॉब गोळा केलाय आणि आता त्यांना माझ्या विरुद्ध खोटं नाटक सांगून चिथावलंय. असं काहीही झालेलं नाहीये लावण्या मॅडम. नाही असंच तर झालंय ना. मी फोनवरून तुझी माफी मागायला तयार होते, तूच मला म्हणाला. तू मला इथे पोलीस स्टेशनला बोलवलंस आणि हे सांगितलंस, धमकी दिलीस की मी जर इथे आले नाही तर तू सगळ्या मीडियाला इथे बोलवशील आणि माझी बदनामी कर. राघव असं का वागतोस तू माझ्या बरोबर? मी काय वाईट केलंय तुझं? तू का माझ्याशी असं वागतोस? मॉम प्लीज प्लीज काम डाऊन मॉम, प्लीज काम डाऊन. बेबी, त्या दिवशी ड्राईव्ह करत असताना मी अपसेट होते, पण चुकून झाला अपघात माझ्याकडून. आय नो मॉम. तो माणूस थोडासा इंजर्ड झालाय, पण म्हणून त्यासाठी हा राघू काय मला फासावर चढवणार आहे का? तुम्ही का खोटं बोलताय लावण्या मॅडम? फोनवर तर धमक्या देत होतात. मी कधी? माय गॉड बेबी, तुझा विश्वास आहे या माणसाच्या बोलण्यावर? मी असं करू शकते? नाही मॉम. तू बघितलंस मला कधी मी दिलीये कोणाला, कधी धमकी दिलीये का ग? आय नो मॉम. अजिबात नाही करणार तू असं. राघव सर, माझी मॉम रडते, तुम्हाला काहीच कसं नाही वाटत आहे? तुम्ही का गुन्हा राग काढताय तिच्यावर? ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही मला हेच सांगत होता की माझी मॉम कशी चुकते. का राघव सर, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? टेल मी ना, वाय? मुळात जुन्या गोष्टी मी बोललो नाहीये, लावण्या मॅडम बोलली. आणि दुसरं म्हणजे त्या एकदाही बोलल्या नव्हत्या की त्या माफी मागतील म्हणून. त्या आत्ता तुमच्या समोर काहीतरी वेगळंच बोलताय. सी बेबी, म्हणजे मी तर काहीही केलं तरी हा माणूस मलाच बोलतोय. राघव सर, आता मी माझ्या मॉमच्या अगेन्स्ट एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. रमा, हा ना सगळा ह्याचा प्लान आहे, प्लान. म्हणजे ह्याला कळलं असणार की ऍक्सिडेंटच्या वेळी ती गाडी आपली आहे, म्हणून हा सगळा ड्रामा केला याने. ह्याला त्या सिक्युरिटी गार्ड मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, नो सिम्पथी. बदला घेतोयस तू, हो ना? तुझ्या वडिलांना 4 खऱ्या गोष्टी सुनावल्या, त्याचा बदला घेतोयस ना तू. म्हणूनच तू फोन करून तर मला इथे पोलीस स्टेशनला बोलवलंस आणि म्हणालास की सगळ्यांसमोर या, नाक घासा आणि माफी मागा माझी. लावण्या मॅडम, मी असं कधीही बोललेलो नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी यांच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही होतात ना तिथे. तुम्ही सांगा रमा मॅडमना काय झालं ते.